आज जी शिक्षक पात्रता परीक्षा जी होती ती काही गैरप्रकारामुळे रद्द करण्यात आली। तर हा प्रश्न फक्त टीईटीच्या विद्यार्थ्यांचा नाही, तर हा आपल्या शिक्षण व्यवस्थेचा आहे आणि हा वारंवार होणारा पेपर फुटीचा आहे। शिक्षक पात्रता परीक्षा भारतात शाळांमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे। लाखो विद्यार्थ्यांनी महिनोन्महिने अभ्यास केला, नोकरीची स्वप्न पाहिली, परीक्षा केंद्रापर्यंत जाण्याची तयारी देखील केली आणि परीक्षा होण्याच्या काही तास आधी एक बातमी समोर आली। महा टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। आता प्रश्न असा आहे की ही टीईटी परीक्षा नेमकं घेतं कोण, ती पास केल्यानंतर कोणतं पद मिळतं आणि शेवटच्या क्षणी परीक्षा पुढे का ढकलण्यात आली। आज आपण संपूर्ण प्रकरण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। टीईटी म्हणजे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा। भारतात शाळांमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे। या परीक्षेचा उद्देश फक्त शिक्षकांची भरती करणे नाही, तर शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळावेत हा आहे। महाराष्ट्रात ही परीक्षा महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे आयोजित करत असते। ही परीक्षा प्रामुख्याने 2 पेपरमध्ये घेतली जाते। पेपर 1 म्हणजे इयत्ता 1ली ते 5वी साठी शिकू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आणि पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वी साठी शिकू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी। म्हणजे जर एखाद्याला 1ली ते 8वी पर्यंत शिकवायचे असेल तर त्याला दोन्ही पेपर द्यावे लागतात। टीईटी पास केल्यानंतर आपल्याला लगेच नोकरी मिळते का, तर उत्तर आहे नाही। हा अनेकांचा गैरसमज आहे की टीईटी ही नोकरी देणारी परीक्षा आहे, तर नाही। तर टीईटी ही केवळ पात्रता परीक्षा आहे, म्हणजे तुम्ही शिक्षक होण्यासाठी पात्र ठरता। त्यानंतर भरती प्रक्रिया एक वेगळी प्रक्रिया असते। टीईटी मध्ये काय विचारले जाते त्याबद्दल आपण जाणून घेऊया। तर टीईटी मध्ये बालमानसशास्त्र, अध्ययन पद्धती, मराठी, इंग्रजी, गणित, पर्यावरण, सामाजिक शास्त्र, विज्ञान एका शिक्षकाकडे असायला हवी अशी सर्व मूलभूत गुणवत्ता या परीक्षेमध्ये तपासली जाते। आता टीईटी परीक्षा इतकी महत्त्वाची का आहे, कारण लाखो विद्यार्थ्यांचे भविष्यावर अवलंबून असते। अनेक जण नोकरी सोडून अभ्यास करतात, कोणी कोचिंग घेतं, तर कोणी गावातून शहरात येऊन त्या परीक्षेची तयारी करतं। म्हणून परीक्षा ही केवळ परीक्षा नसते, तर ती अनेक कुटुंबांच्या आशा अपेक्षांशी जोडलेली देखील असते। आता यावेळी नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेऊया। परीक्षा पुढे का ढकलण्यात आली? यावेळी महाराष्ट्र टीईटी परीक्षा होण्यापूर्वी काही तास आधी आपल्याला एक धक्कादायक माहिती समोर आली की टीईटीचा पेपर फुटला। पोलिसांनाही माहिती भेटताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि भिवंडी परिसरात तिची कारवाई सुरू झाली। त्यामध्ये काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि प्राथमिक तपासामध्ये प्रश्नपत्रिका बाहेर गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। त्यामुळे प्रशासनासमोर मोठा प्रश्न उभा राहिला की जर अशा परिस्थितीत परीक्षा घेतली तर अनेक प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असता। त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला। आता परीक्षा रद्द आणि पुढे ढकलणे यामध्ये काय फरक आहे हे आपण पाहणार आहोत। अनेकांना असं वाटतं की परीक्षा रद्द झाली, प्रत्यक्षामध्ये परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, म्हणजे परीक्षा पुन्हा होईल, विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करावा लागणार नाही, पुन्हा परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही, नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल। आता या सर्व प्रक्रियेमध्ये जे काही विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे ते कोण भरून काढणार? हा प्रश्न फक्त पेपर फुटीपुरता नाही, हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या वेळेचा। कोणाचे रेल्वे तिकीट बुक्स होते, कोणी हॉटेल्स घेतले होते, कोणी सुट्टी घेतली होती, कोणी शेवटच्या दिवसापर्यंत अभ्यास केला होता, याची भरपाई कोण करणार? पेपर फुटी करणाऱ्यांना काही लाख रुपये मिळतील, पण लाखो विद्यार्थ्यांचा मानसिक ताण, त्यांचा आर्थिक खर्च आणि त्यांची वेळ परत कोण देणार, याचाही विचार होणे आवश्यक आहे। आता यावर उपाय काय? प्रत्येक वेळी पेपर फुटी झाल्यावर फक्त परीक्षा पुढे ढकलणे हा उपाय असू शकत नाही। प्रश्नपत्रिकेची सुरक्षित वाहतूक, डिजिटल सुरक्षा, जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई, पेपर विकणारे, खरेदी करणाऱ्यांवर जलद खटले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पारदर्शक परीक्षा व्यवस्था। जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचा परीक्षावरती विश्वास परत येणार नाही। हे गैरप्रकार वारंवार महाराष्ट्रामध्ये घडत असतात। तर 2021 मध्येही ही परीक्षा काही कारणास्तव रद्द केली होती। त्यावेळेस 2021 मध्ये या प्रकारामध्ये मुलांना मार्कांची अफरातफर, अपारदर्शकता निदर्शनात आली होती आणि याही वेळेस मुलांना कुठल्याही प्रकारचा काही न सांगता ही परीक्षा यामध्ये फार गोंधळ निर्माण झालेला आहे। तरी सरकारने याविषयी मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे। जे की आजचे नवतरुण आहेत, जे शिक्षक पात्रता परीक्षा देऊन उद्याचा भारत घडवणार आहेत, तरी उद्याचा भारत हे अपारदर्शकपणे घडवून उद्याचा भारत कसा निर्माण करणार आहेत हीच आम्हा नवतरुणांना फार मोठी शोकांतिका आहे। आजचा विषय फक्त टीईटीचा नाही, आजचा विषय आहे लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा। एक प्रामाणिक विद्यार्थी वर्षभर मेहनत करतो
आणि काही लोक पैशासाठी संपूर्ण व्यवस्था कलंकित करतात. अशी प्रत्येक घटना ही फक्त परीक्षेची एक चूक नसते, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला लागलेला डाग असतो. गेल्या काही दिवसांमध्ये नीट पेपर फुटीचाही मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांचा प्रोटेस्ट सरकारच्या अगेन्स्ट आहे आणि त्याच प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवू नये यासाठी सरकारने पारदर्शकता यामध्ये आणावी. गेल्या नीट पेपरमध्ये जे केंद्रामधील जो पेपर झाला त्यामध्ये जे 16 गुन्हेगार जे होते त्यापैकी 10 लोक हे आपल्या महाराष्ट्रातून होते. त्यामुळे महाराष्ट्र हा वाईट कृत्यामध्येही प्रथम आहे, चांगल्या कृत्यामध्येही प्रथम आहे. यासाठी सरकारने एक विशेष मोहीम राबवून यासाठी चांगले धोरणात्मक उपाययोजना केली पाहिजे. अशी आम्हा नवतरुणांची एक सुसज्ज महाराष्ट्र घडावा यासाठी प्रयत्न राहील आणि सरकारने तो प्रयत्न दर्शवावा. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्यापर्यंत अनेक टप्पे असतात. जर त्यात कुठेही गळती होत असेल तर ही केवळ एक चुकीची व्यक्ती नाही, ही व्यवस्थेला एक गंभीर त्रुटी आहे. सरकार, परीक्षा घेणारी संस्था, संबंधित अधिकारी आणि पेपर फुटीचं रॅकेट जिथे जबाबदारी आहे ज्यांनी ती पार पडली त्याची किंमत विद्यार्थी मोजतात. आजकाल विद्यार्थी फक्त नवीन परीक्षा तारीख नको अशी त्यांची व्यवस्था हवी आहे, जिथे त्यांच्या मेहनतीवर कोणाचा डल्ला पडणार नाही. महाराष्ट्राची टीईटी परीक्षा पुढे का ढकलली? तुम्हाला काय वाटतं? पेपर फुटी थांबवण्यासाठी सरकारने कोणती कठोर पावले उचलली पाहिजेत? शिक्षण ही कोणत्याही देशाची सर्वात मोठी ताकद असते, पण दुर्दैवाने आज शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या वर्षात 1-2 नव्हे तर अनेक स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याच्या घटना समोर आल्या आहेत. प्रत्येक वेळी लाखो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात, कुटुंबाच्या अपेक्षा असतात, खर्च करतात आणि शेवटच्या क्षणी पेपर फुटीमुळे त्यांची मेहनत वाया जाते. पण प्रश्न पडतो, याला जबाबदार कोण? फक्त पेपर विकणारे की पेपर विकत घेणारे की प्रश्नपत्रिका सुरक्षेची जबाबदारी असलेली संपूर्ण यंत्रणा? नेमकं याला जबाबदार कोण आहे? या संबंधातील जे नवतरुण आहेत यांनी उद्याचा महाराष्ट्र, उद्याचा भारत कसा पाहावा, यामध्ये कोणत्या उणिवा लक्षात येत आहेत तरुणांच्या, याकडे सरकारने विशेष लक्ष द्यावं आणि एक सुसज्ज महाराष्ट्र, सुसज्ज भारत कसा पाहता येईल आम्हा नवतरुणांना, याकडे सरकारने विशेष लक्ष दिलं पाहिजे. तर मंडळी, हा प्रश्न केवळ टीईटीच्या विद्यार्थ्यांचा नसून तर आपल्या शिक्षण व्यवस्थेचा आहे. कारण आपण बघतो या वर्षामध्ये अनेक पेपर फुटीचे प्रकरण समोर आली. तर याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि तुमच्या यावरती मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत राहा ओपन चर्चा. थँक्यू.